वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मंडळी, आता आपण आलोय मोरया कला मंदिर कौंढर काळसूर येथे। मंडळी, कसं आहे ना, बाप्पाची विविध रूपं आणि एकाच ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळतात ते म्हणजे विविध असणारी ही कला मंदिरं। आपण सर्वजण आतुरतेने गणपती सणाची वाट बघत असतो, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपल्यापेक्षा सुद्धा आतुरतेने वाट बघणारा, गणपती बाप्पाची तयारी करणारा, गणपती बाप्पाला सजवणारा अजून कोण असेल का? तर हो, माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। मग नक्की आहे तरी कोण? तर आपल्यापेक्षा जास्त वेळ बाप्पासोबत घालवणारा व्यक्ती म्हणजे मूर्तिकार। अहो हो, मूर्तिकार नक्की काय करतो हा मूर्तिकार? आपल्या बाप्पाचं रूप घडवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून ते बाप्पाचं फायनल रूप तयार होईपर्यंत कित्येक वेळा बाप्पा त्या मूर्तिकाराच्या पुढ्यातून येत जात असतो म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे, तर सुरुवातीला अगदी मूर्ती पॉलिश करण्यापासून तर अगदी आखणी पूर्ण होईपर्यंत एक बाप्पाची मूर्ती अनेक वेळा मूर्तिकाराच्या हाताखालून जात असते। म्हणजेच आपण तर डेकोरेशनची तयारी 4-5 दिवस आधी किंवा 15 दिवस आधी करत असतो, मग मूर्तिकार 4 महिने आधीच प्रत्येक आपल्या सगळ्यांच्या बाप्पांची तयारी करत असतो, तर त्यांची रूपं घडवण्याचं काम करत असतो। या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बाप्पाची विविध रूपं बघता बघता अजून एक छोटासा प्रश्न आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत मांडण्याचा छोटासा प्रयत्न। म्हणजे नक्की हा प्रश्न तरी कोणता आहे? तर प्रश्न असा की मूर्तिकार ना, काय करतो मूर्तिकार? एवढं काय त्यात विशेष? हो, आहे विशेष। मग नक्की काय? ज्या वेळेला बाप्पा येण्याआधी आपण रात्रीच्या गाढ झोपेत असतो, तेव्हा 3, 4, 5 वाजेपर्यंत जागून आपल्या बाप्पाला सजवण्यासाठी मेहनत घेत असतो, तो म्हणजे मूर्तिकार। आणि हो, अजून काय करतो आपल्यासाठी मूर्तिकार? विशेष म्हणजे ज्या वेळेला पोटभर जेवून आपण सगळेजण ढेकर देतो, त्याच वेळेला त्याच रात्री आई थांब ग, अजून 2-4 गणपती रंगवून झाल्याच्या नंतरच मी जेवेन, तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या, असं स्वतःची तहान भूक हरपून बाजूला ठेवून आपल्या बाप्पाला सजवण्यात बिझी असतो, तो म्हणजे मूर्तिकार। मंडळी, मूर्तिकार हा फक्त गणपती रंगवण्यात बिझी नसतो, तर ती त्याची कला आहे आणि ती कला जिवंत ठेवून, ती कला निरंतर टिकवण्यासाठी ती कला स्वतः जगत असतो। आपल्याला झोप आल्यानंतर आपण आरामशीर मस्त मखमली गादीवरती झोपतो, पण मूर्तिकाराच्या नशिबात 4 महिने ते नसतं। कधी सतरंजीवर तर कधी गणपतीच्या पाटावर डोकं ठेवून रात्रीच त्याच ठिकाणी कारखान्यात कधी त्याला झोप लागते ते समजत सुद्धा नाही आणि अचानक सकाळी जाग येते। चला तर मग मंडळी, आता आपण पाहूया अशाच एका मूर्तिकाराने आपला जीव ओतून तयार केलेली मूर्ती आणि आपली सादर केलेली कला।